तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी तुम्हाला सांगणार जसं की तुम्ही फोटो जे काही आहे तुमचा त्या फोटोवरून लोकेशन सुद्धा तुमचा आहे ते काढू शकतात। त्यासाठी तुम्हाला एक सेटिंग सांगणार, हे सेटिंग जर तुम्ही बंद केलं तर गूगल आहे ते तुमच्या फोटोवरचं लोकेशन काढू शकणार नाही। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्स मी सांगतो। जसं की समजा तुम्ही फोटो कुठं क्लिक केलाय सगळे डिटेल्स आहे ते गूगलवर भेटते, कारण की कसं असतं तुमचं जी की गूगलमध्ये एक असं सेटिंग आहे ज्यावेळी तुम्ही फोटो काढता ते फोटोचं लोकेशन ते समजतं। तर ह्यासाठी कसं असतं की एक सेटिंग तुमचं ते ऑन असणार आहे त्यामुळे समजतं। तर त्यासाठी तुम्हाला सांगतो ज्या काही मी प्रोसेस सांगतो ह्या कंप्लीट लास्टपर्यंत नक्की पहा, एकदम छोटा व्हिडिओ आणि कशा पद्धतीने हे सेटिंग बंद करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, सगळं काय मी डिटेल्समध्ये तुम्हाला आजची माहिती देणार आहे। एकदम सिंपल आहे आणि जास्त काय अवघड नाही, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। जसं की सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जसं की मी गॅलरी जर ओपन करून घेतली, जसं की बघू शकता हा जी की फोटो आहे हा फोटोची पूर्णपणे डिटेल्स सुद्धा जी की आहे ती निघते, तुम्हाला पण माहिती आहे। आणि ह्याचं जी की आहे या फोटोचं लोकेशन सुद्धा काढलं जातं, कशा पद्धतीने कुठे फोटो काढलाय किती वाजता काढलाय ह्या सगळ्या डिटेल्स सुद्धा निघतात। तर त्यासाठी तुम्हाला सांगतो जर हे तुमचं जी की गोष्ट आहे तुम्ही एखादा फोटो काढला असेल त्याचं लोकेशन तुम्हाला वाटत असेल की माहीत न व्हावं की कधी काढलाय काय, त्यासाठी एक सेटिंग सांगतो, ते फक्त तुम्हाला जी की असेल ऑन असेल तर ते बंद करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, गुगल फोटोज प्रत्येक फोनमध्ये असतं, जसं की बघू शकता हे गुगलच फोटो आहे। तर हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर येथून बघू शकता जी की सगळे इमेज जी की अशा पद्धतीने ओपन होऊन जातील। ओके, सगळ्यात पहिले तर आपल्याला करायचं इथे प्रोफाईल तुम्हाला दिसत असेल बघू शकता, त्या प्रोफाईलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो फोटोज सेटिंगचा ऑप्शन भेटतो बघू शकता। तर त्या फोटोज सेटिंगवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे की आहे फोटोचे सगळे जे की बघू शकता अशा पद्धतीने सेटिंग्स ओपन झालेत। तर आपल्याला यातला एक सेटिंग पाहिजे जी की बघू शकता हे 3 नंबरचं जी की सेटिंग आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे सगळे सेटिंग्स ओपन होऊन जातील। तर यातील जी की हे सेटिंग आहे ॲक्टिव्हचं बघू शकता, हे जी की सेटिंग आहे ह्या सेटिंगवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर डायरेक्ट क्रोममध्ये तुम्हाला रिडायरेक्ट करेल, जसं की बघू शकता जे की इंटरनेट आहे ते मी थोडंसं ऑन करून घेतो। बघू शकता इंटरनेट आहे ते माझं ऑन केलं आहे आणि फेरची बघू शकता इथून मी रिटर्न करून घेतो, म्हणजे जी की आपलं इंटरनेट आहे ते मी ऑन केल्यामुळे थोडंसं लोडिंग येत आहे। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस येईल, बघू शकता हे अशा सेटिंग्स 1 2 4 5 सेटिंग्स आले। तर इथे काय करायचं आपल्याला खाली इथे स्क्रोल डाऊन करत जायचं, बघू शकता इथे वर सॉरी। त्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो, जसं की बघू शकता इथे सगळे ऑप्शन्स आहेत, जसं की बघू शकता लोकेशनचा इथे ऑप्शन भेटत आहे, बघू शकता हा लोकेशनचा ऑप्शन आहे। तर या ऑप्शनवर एकदा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। फक्त हे जी की सेटिंग तुमचं ऑन असेल फक्त ह्याला इथून अशा पद्धतीनं ऑफ करून घ्यायचं आहे, जे की तुमचं लोकेशन जे की आहे फोटोचं ह्याच्या माध्यमातून माहिती होतं। जर हे तुम्ही बंद केलं तर लोकेशन काहीसुद्धा कोणाला सुद्धा समजणार नाही की फोटो किती वाजता काढला आहे कुठं काढला। तर बघू शकता इथे सुद्धा लिहिलं आहे, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता। लर्न मोअरवर क्लिक करून हे एकमेव सेटिंग आहे ते तुम्हाला फक्त ऑफ करून घ्यायचं आहे। हाच आज तुम्हाला समजलं असेल फोटोवरून सुद्धा जी की आहे लोकेशन माहिती केली जाऊ शकते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा आणि व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअरही नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।